स्नेहिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे बार्टी, सारथी आणि TRTI याचा रिझल्ट जो आहे, बार्टीचा रिझल्ट हा स्पष्ट झालेला आहे आणि लागलेला आहे. परंतु TRTIचा रिझल्ट अजून पेंडिंग आहे, सारथीचा रिझल्ट अजून पेंडिंग आहे. मग हे रिझल्ट कधी लागणार आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझ्या चॅनलला आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं जे अपडेट असेल ते अपडेट आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी आपल्याला मिळत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे बार्टीचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट लागलेला आहे. मग बार्टीचा रिझल्ट जो लागला आहे तो कोणता लागलेला आहे? तर बार्टीचा UPSCचा रिझल्ट लागलेला आहे, MPSCचा रिझल्ट लागलेला आहे राज्यसेवेचा, नंतर MPSC ग्रुप C आणि ग्रुप B चा रिझल्ट लागलेला आहे. आणि हा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ हाय गेलेला आहे. हा कट ऑफ जो आहे तो हाय का गेला त्याचे सुद्धा कारण आपण इथे बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जी वाट बघत होतो ते वाट आपली प्रतीक्षा संपलेली आहे. कारण वारंवार आपण गेल्या 2 महिन्यापासून रिझल्टची वाट बघत होतो, परंतु रिझल्ट लागत नव्हता. वारे साहेब वारंवार सूचना देत होते, परंतु ते काही रिझल्ट लागत नव्हता, कारण आचारसंहिता आणि बाकी सर्व गोष्टी महत्वाच्या होत्या. यामध्ये जो रिझल्ट लागला आहे तो UPSCचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट 95.61% वरती लागलेला आहे. नंतर MPSCचा जो रिझल्ट आहे तो 92% वर लागलेला आहे. आणि जो ग्रुप C आणि ग्रुप B चा रिझल्ट आहे बार्टीचा तो 98% वरती लागलेला आहे. आणि वेटिंग लिस्ट सुद्धा लागलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मग ही वेटिंग लिस्ट 2025-26 ची पूर्ण वेटिंग लिस्ट लागलेली आहे. ते कितीपर्यंत वेटिंग लिस्ट येईल ते अजूनपर्यंत आपल्याला सांगता येणार नाही, कारण एका मार्क्स वरती, एका पर्सेंटेज वरती खूप जास्त विद्यार्थी आहेत. आपली सर्व जी लिस्ट आहे ती बार्टीच्या साईड वरती उपलब्ध आहे, ते आपण पाहू शकता. आणि जो रिझल्ट आहे तो रिझल्ट विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्याचा कल जो वाढलेला आहे, नंतर विद्यार्थ्याची अवेअरनेसपणा वाढलेला आहे, विद्यार्थ्याचे फॉर्म भरण्याचाही कल वाढलेला आहे. या सर्व गोष्टींमुळे हा कट ऑफ हाय लागलेला आहे, हे सुद्धा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. काही विद्यार्थी मेसेज करत असतात की सर इथं घोळ आहे, असं आहे तसं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे, घोळ जरी असला किंवा बाकी इतर जरी प्रॉब्लेम असले तरी एकदा रिझल्ट लागलेला कोणत्याच गोष्टी पुन्हा क्लिअर केल्या जात नाही. त्यामुळे आपण जर आपला रिझल्ट आलेला नसेल तर पुढच्या वेळेला आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे आणि त्यानुसार पुन्हा आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. नंतर सारथी, TRTI आणि बार्टीच्या पोलीसचा जो काही रिझल्ट आहे तो कधी लागणार आहे? तर हे रिझल्ट आता लागले, त्यानंतर आता हे जे 2 ते 3 दिवसांमध्ये हा रिझल्ट पुन्हा लागेल. हे जे राहिलेले जे रिझल्ट आहे 2 ते 3 दिवसांमध्ये पूर्ण स्पष्टीकरण केले जाणार आहे, रिझल्ट लागला जाणार आहे. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी कोणतीही शंका कुशंका बाळगू नका, कारण तुम्हाला असं वाटेल की आमचा पोलीस भरतीचा रिझल्ट कधी लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी पोलीस भरतीचे फॉर्म भरलेले आहे. 15,000 पेक्षा जास्त जागा आहेत. आपली तळमळ सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. परंतु जसं या रिझल्टची वेट अँड वॉचची भूमिका आपण ठेवली होती, तशीच आपल्याला सुद्धा ही सुद्धा भूमिका आपल्याला वेट अँड वॉचची ठेवायची आहे. लवकरच रिझल्ट सुद्धा लागणार आहे. आता राहिला प्रश्न कागदपत्रांचा. विद्यार्थी पुन्हा मला प्रश्न विचारतात की सर एका वर्षाचं इन्कम सर्टिफिकेट चालेल का? तर विद्यार्थी मित्रांनो, चालणार नाही. तुम्हाला 3 वर्षाचंच इन्कम सर्टिफिकेट ठेवायचं आहे. आणि व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, तुमचे 10वी-12वीच्या मार्कशीट, डिग्रीचं सर्टिफिकेट, या सर्व गोष्टी अत्यंत महत्वाच्या असणार आहे. हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.